नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत असा मिरची वडा तयार करणार आहोत। जोधपूरचा हा फेमस मिरची वडा आहे। तर आपण हा मिरची वडा खायला तर जोधपूर जाऊ शकत नाही, पण घरच्या घरी असा वडा नक्कीच ट्राय करू शकतो। रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे। घरात असलेल्या साहित्यात हा मिरची वडा तयार होतो। टी टाइम स्नॅक्ससाठी सुद्धा हा बेस्ट आहे। चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे। मिरची बाजारातून आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची। त्याच्यानंतर घेतलेली मिरची असं मधातून कट करून घ्यायची। फक्त थोडी कट करायची, खालचा शेंडा आणि वरचा जो देठ आहे तो कट करायचा नाही। फक्त मध्यभागी चीर देऊन घ्यायची आणि आतल्या बिया काढायच्या असेल तर काढून घ्यायच्या, नाहीतर नाही काढल्या तरी चालेल। आता आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे। एवढ्या बिया तिखट नसतात पण काढून घ्यायच्या। आपण मिरची वडा तयार करण्यासाठी याच्यापेक्षा जी थोडी जाड मिरची असते, म्हणजे पातळ असते ना, ती देखील वापरू शकतो। म्हणजे जास्तीची तिखट मिरची वापरायची नाही, म्हणजे नाहीतर मिरची वडा खायला एवढी मजा येत नाही। आता आपण सगळ्या मिरचीच्या अशाच पद्धतीने मध्यभागी कट करून घेऊया आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे। बिया काढून घेतल्या तर अजून मिरच्या कमी तिखट होतात आणि मिरची वडा खायला खूप छान लागतो आणि मजासुद्धा येते। तिखट नाही लागलं तर आपण ही मिरचीसुद्धा खाऊन घेतो। सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने बघा मी कट करून घेतलं। कट करून घेतलेली मिरची तयार झाली तोपर्यंत आलूचं चटपटीत असं सारण तयार करून घेऊया। इथे मी 2 बटाटे छान असं उकळून घेतलेली होती। बटाटे उकळून घेतली आणि मॅशरने मॅश करून घेतली। भरपूर कोथिंबीर घालायची। छान चटपटीत चवीसाठी छोटंसं वाटण तयार करूया। जिरे, बडीशेप आणि धने घेतलेले आहे। हे जाडसर वाटून घ्यायची। खलबत्त्यात नसेल वाटून घ्यायची तर मिक्सरला फिरून घेतलं तरी चालते, पण थोडं जाडसर ठेवायचं म्हणजे खाताना छान लागतं। सगळे मसाले घालून घ्यायची। मसाले घालून झालं की चाट मसाला आवर्जून घाला, म्हणजे मसाला जर चटपटीत असला ना तर वडा खायला सुद्धा खूप छान लागतं। म्हणजे स्टफिंग चांगली झाली तर नंतर वडासुद्धा खायला छान लागतो। घेतलेली सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची। हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखं असं सगळ्या मसाल्यांना मसाले लागले जातात। सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। बघा छान असं घट्टसर स्टफिंग तयार झालेली आहे। तयार झालेली स्टफिंग एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण इथे छान असं कोटिंगसाठी बेसन घेतलेलं आहे। 1 कप बेसन, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि हळद पावडर घालून घ्यायचं। आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून बॅटर आपल्याला छान असं घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे थोडं थोडं पाणी घालत गेलं तर आपल्याला अंदाज येतो की किती पाणी घालायचं आणि बॅटर किती पातळ आणि घट्ट करायचं। बघा मस्त असं मी फेटून घेते। जेवढं आपण हे बॅटर फेटून घेतो तेवढाच आपला वडा हलका आणि खुसखुशीत होतो। इनो किंवा सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही। बघा परफेक्ट असं तयार झालेलं आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता आपण हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे वडा छान डिप करता येतो, किंवा तुम्ही बाउलमध्ये सुद्धा ठेवू शकता। आपल्या मिरच्या आणि सारणसुद्धा चांगलं तयार आहे। आता आपण हे चांगलं अंगठ्याच्या मदतीने दाबून भरून घ्यायचं। हलकं असं भरायचं नाही। जेवढं दाबून भरून घेतो तितकी मिरची आपली तळताना छान अशी तळली जाते आणि खाताना सुद्धा छान लागते आणि मिरचीसुद्धा आतपर्यंत तळली जाते। बघा अशा पद्धतीने छान आलूचं स्टफिंग मी भरून घेतलेलं आहे। मस्त असं भरून घ्यायचं दाबून दाबून। सगळ्याच मिरच्या अशा पद्धतीने भरून घेऊया। दाबून भरून घ्यायचं। जसं की मी म्हटलं की तळून घेताना मिरची आतपर्यंत तळली जाते आणि खाताना सुद्धा छान लागते। सगळ्या मिरच्या अशाच पद्धतीने भरून घ्यायच्या आहे। बघा मी सगळी मिरची भरून घेतलेली आहे। मिरची भरून झाली तोपर्यंत तेलसुद्धा आपला छान गरम झालेला आहे। तेलसुद्धा परफेक्ट गरम असायला हवा, म्हणजे आपला वडा छान तयार होतो। मध्यम असं तेल गरम झालेलं आहे। जसं आपण भजीसाठी तयार करतो तसंच तेल गरम करून घ्यायचं। आणि बघा मिरची वडा मी ग्लासमध्ये डीप करून घेतलेला आहे बेसन पिठात आणि कढईमध्ये घालून घ्यायचं। एकाच वेळी भरपूर असे वडे घालायचं नाही, फक्त 2 किंवा 3 वडे घालून घ्यायचे, म्हणजे तळताना छान असे आतपर्यंत तळले जातात। त्याच्यानंतर तेलाचा टेम्परेचरसुद्धा व्यवस्थित असायला हवा। मध्यम अशा तेलात आपल्याला वडे सोडून घ्यायचे। कमी तेलात टाकले तर तेलकट होतात आणि खूप गरम तेलात वडे सोडले तर वरनं तर तळले जातात पण आतपर्यंत तळले जात नाही। मस्त असा वडा बघा
सुरुवातीचे 3-4 मिनटं मंद आचेवरती तळून घ्यायचं आणि नंतर शेवटचे 1 मिनटं मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे, म्हणजे वडे छान कुरकुरीत तयार होतात. बघा, मस्त असे मी अशाच पद्धतीने वडे तळून घेतले. जोधपूरचा फेमस असा मिरची वडा तयार झालेला आहे. असा वडा तुम्ही कोणी पाहुणे येणार असेल किंवा छोटी मोठी घरात पार्टी असेल तेव्हासुद्धा नक्कीच ट्राय करून बघू शकता. कशी वाटली ही आजची साधी सोपी रेसिपी? तुम्हीसुद्धा घरी माझ्या या पद्धतीने असा वडा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.